नमस्कार, अटल मत न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। श्री संत रविदास महाराज जयंतीनिमित्त 1 फेब्रुवारी सर्व समाजाच्या वतीने रांजणगाव शेणपुंजी येथील साक्षी मंगल कार्यालय या ठिकाणी संत रविदास महाराज यांची जयंती आम्ही मोठ्या उत्साहाने साजरी करणार। येत्या निवडणुकीत इतर खर्च न करता विद्यार्थ्यांच्या पुढील भविष्यासाठी त्याला काही मदत करता येईल का यावर लक्ष केंद्रित करणार। संत रविदासजी यांनी केलेल्या कार्याचा समाजातील सर्व घटकांना परिचय व्हावा यासाठी आम्ही सर्व कार्यकर्त्यातील सदस्य पुढाकार घेणार असून जयंती उत्साहात साजरी करू असे अध्यक्ष सोपानवाडे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले। या प्रसंगी रामेश्वर उदे, संतोष लोकरे, कृष्णाभाऊ लोकरे, रामभाऊ साखरे, राजू साखरे आदींची उपस्थिती होती। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। संत शिरोमणी गुरु रविदास महाराज की जय। रविदास शक्ती, रविदास शक्ती अमर रहे। संत रविदास महाराज जयंती निमित्त 1 फेब्रुवारी या दिवशी सर्व समाजाच्या वतीने साक्षी मंगल कार्यालय या ठिकाणी संत रविदास महाराज यांची जयंती आम्ही मोठ्या उत्साहाने त्या ठिकाणी साजरी करणार आहोत। मिरवणूक यासाठी आम्ही कॅन्सल केलेले आहे की निवडणूक या ठिकाणी चालू आहे। निवडणुकीच्या कार्यकाळामध्ये या ठिकाणी आचारसंहिता आहे, त्या आचारसंहिता विनाभंग होऊ नये त्याकरता आम्ही मिरवणूक कॅन्सल केलेली आहे। आणि त्याचप्रमाणे आम्ही साक्षी मंगल कार्यालय या ठिकाणी अन्नदानाचा कार्यक्रम ठेवलेला आहे। सर्व समाज बांधव त्या ठिकाणी बोलून त्यांना सर्वांना उत्साह आनंद त्या ठिकाणी साजरा करू। आणि अमोल भाऊ लोकरे यांच्या निवडणुकीसाठी देखील आम्ही सर्व समाज बांधव एकत्र आलेलो आहोत आणि संत रविदास महाराजांची जयंती त्या ठिकाणी आम्ही साजरी करतो। रांजणगावमध्ये किती जयंती आहे? रांजणगावमध्ये जवळजवळ आम्ही 15 वर्षापासून संत रविदास महाराज यांची जयंती साजरी करतो। अति उत्साहाने या ठिकाणी साजरी करतो। सर्व समाज बांधव आमच्या सोबत असतात। या निमित्ताने समाज बांधवांना तुम्ही काय आवाहन करणार? समाज बांधवांना एवढंच आवाहन करेल की सर्वांनी एकजुटीने राहून संत रविदास महाराज यांची जयंती, संतांचं आदर्श घेऊन आपण इथून पुढे चांगलं कार्य करावं आणि समाजासोबत राहावं एवढंच मी आवाहन करेल। आपलं नाव? रामेश्वर उदे, चर्मकार उठाव संघ जिल्हाध्यक्ष। महाराज जयंतीच्या अध्यक्षस्थानी निवड झालेली आहे, काय राहणार आहे यावर्षी जयंतीचं एक वैशिष्ट्य विशेष काय राहणार आहे? संत शिरोमणी गुरु रविदास महाराज जगद्गुरु यांच्या जयंती निमित्त समाजाने जो मला मान सन्मान दिला व अध्यक्षस्थानी माझी निवड केली त्याबद्दल मी प्रथमतः सर्व समाजाचं अभिनंदन करतो आणि स्वागत करतो। आणि या जयंतीनिमित्त आपण सामाजिक उपक्रम म्हणून काही भाऊंनी आत्ताच सांगितल्याप्रमाणे स्कॉलरशिप असेल, त्यानंतर लिलकॉमचं प्रकरण असेल, कर्ज प्रकरण असेल, त्या संदर्भात त्या कर्मचाऱ्याशी चर्चा करून ते मार्गी काढण्याचा प्रयत्न करू। तसेच ह्या जयंतीनिमित्त आपण किमान 2000 समाज बांधवांना अन्नदान करणार आहे आणि तसंच 500 ते 1000 प्रतिमेचं आपण वितरण करणार आहे, हेच सांगू इच्छितो। जय रविदास। संत श्रीमंत रविदास महाराजांची जयंती येत आहे, त्या जयंती निमित्त तुमच्या प्रभागामध्ये कोणाची निवड करण्यात आली अध्यक्ष? सालाबादाप्रमाणे दरवर्षी भारतामध्ये मोठ्या उत्सवात काशी या क्षेत्री संत रविदास महाराजांचा जन्म झाला होता आणि त्या जन्माच्या अनुषंगाने ते चर्मकार समाजात त्यांचा जन्म झाला होता। चर्मकार समाजाच्या त्यांच्या प्रती असलेल्या भावना याचा सगळा भारतात सण म्हणून साजरा करतो। असाच सण एक जयंती स्वरूपाचं एक आगळं वेगळं रूप देण्यासाठी आम्ही ही जयंती रांजणगाव शेणपुंजी सगळ्या समाजाच्या वतीने दिनांक 1 फेब्रुवारी रोजी 11 ते 2 दरम्यान साक्षी मंगल कार्यालय इथे करणार आहोत। या वर्षीचे जयंतीचे अध्यक्ष कोण आहेत आणि कशी पद्धतीने कार्य करण्यात राहणार? सोपानवाडे साहेब आमचे जे चर्मकार समाजाचे जे नेतृत्व करतात त्यांना आम्ही यावेळी अध्यक्ष पद भूषवण्याची विनंती केली। त्यांनी आमच्या समाजाला विनंतीला मान दिला आणि राजूदाजी साखरे हे सचिव म्हणून आमचं काम पाहणार आहे। जयंतीच्या निमित्ताने काय काय विशेष कार्यक्रम राहणार आहे? सर्वसाधारण आमच्या जयंती निमित्त आमच्या समाजातील मुलांना ज्या शिष्यवृत्त्या दिल्या जातात त्या शिष्यवृत्त्याची वाटप व्यवस्थित होत नाही, त्यासाठी आम्ही आमच्या आता प्रतिनिधी येतील त्यांच्याकडून समाजाकडून मागणी करू आणि काही लीड कॉमचे अधिकारी जर आम्हाला आमच्या जयंतीला भेट दिली तर आमचे जे कर्ज प्रकरण आहे समाजाचे ते पण मंजूर करण्याचा प्रयत्न करून घेऊ। आणि जे समाजाचे जे आमच्या गुणवंत विद्यार्थी
जे आता विशेष प्रावीण्य मिळाले त्यांचा सत्कार करू आणि त्यांच्या आई वडिलांचा सत्कार करून आमची सेवा संत रोहिदास महाराज यांच्या चरणी लावण्याचा आम्ही छोटासा प्रयत्न करू. काही शोभायात्रा वगैरे निघणार आहे का नाही, महाराजांची? शोभायात्रा काढणं म्हणजे कसं जास्त जिकिरीचं होईल आणि त्याच्यात आमच्या समाजाचा उद्देश आहे का शोभायात्रा काढल्यापेक्षा आपल्या सामाजिक एकतेचा संदेश गेला पाहिजे. त्या हेतूने आम्ही आमचा अन्नदानाचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि तो खर्च अन्नदानामध्ये करू आम्ही. तसेच वार्ड क्रमांक 1 चे ग्रामपंचायत सदस्य संतोष भाऊ लोकरे सुद्धा आपल्या सोबत आहेत. भाऊ, काय सांगणार रोहिदास महाराज जयंती निमित्त आपण? सर्वांना शुभेच्छा जयंतीच्या. आणि या निवडणूक प्रक्रियेमुळं शोभायात्रा वगैरे काही काढणार नाही, अन्नदान वगैरे होईल समाजातर्फे. तसेच आपण आज जिल्हा परिषद सदस्याचे दावेदार देखील होतात, पण आपण आज माघार घेतली व पक्षाचं काम करतायत, काय सांगणार? पक्षाने त्यांना तिकीट दिलं, पक्षाचंच काम करणार आहोत. आमदार प्रशांत भाऊ यांच्या नेतृत्वाखाली करतोय. कसं आहे, तुमचे बोललेले बोचक आहे, पण तुम्हाला एकच सांगतो का आमचा भाऊ येतो. बरोबर.